गाईस, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे मम्मीच्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज तुम्ही म्हणत असाल आज कशी काही आली, असं ब्लॉग कसं काही नाही चालू केला मम्मीच्या चॅनलवरून. तर आज माझी तब्येत जर बऱ्यापैकी ठीक झाली आहे, म्हणून आता आम्ही खाली चाललो आहे. मम्मीला साडी घ्यायची होती, ती न्यू स्टाईलची आता ती आली आहे नाही का. काय का त्या साडीचं नाव नाही माहिती, पण ती हिरवी साडी आहे आणि खालनं नाही का अशी येलो कलरची रेड कलरची बॉर्डर आहे बघा. ही साडी मम्मीला घ्यायची, मग आता आम्ही ती घ्यायला चाललो आहे खाली. तर बघा, ब्लॉग कंटिन्यू स्किप करता. तुम्हाला मी दाखवते मम्मी काय करते गं मम्मी. हे आता जरा आवरून घेते, केस म्हणजे जरा नीट करायचे. चला काय, तुम्हाला साडीच्या दुकानात गेले ना तर तिकडे गेल्यावरती मी तुम्हाला एक फोटो वगैरे पाठवून देईल, दाखवते पण म्हणजे ब्लॉगमध्येच मी तुम्हाला दाखवते की कसली साडी घेणार आहे वगैरे नाही का, कसल्या कलरची. चला भेटूया आपण तुम्हाला डायरेक्ट दुकानामध्ये. तर गाईज बघा, आता मम्मीने करून जरा बडबड करते आहे आणि आता खाली आलो. आता आम्ही चाललो आहे दुकानात आणि हा नुसता हिंडत राहतो ना, म्हणून मम्मी त्याला बडबड करत आहे. काय करायचं मम्मी, आणि चेहरा पण एकदम क्लिअर आहे. आमच्या इथं आता ऊन आले जरा जास्त, नुसतं फिरतो. याला जरा कमेंटमध्ये जरा बडबड करा. घरात जरा पण याचं पाय नसतो. तर आता आम्ही आलो इथं दुकानात, तुम्हाला मी दाखवते. गाईज आम्ही इथं आलो आहे दुकानामध्ये. आता मी तुम्हाला दाखवते मम्मीने साडी. बघा अशी साडी आहे ही न्यू, घ्यायची होती जरा मम्मीला. तर हे आहे असं दुकान, तुम्ही पण इकडे येऊ शकता. या दुकानाचं नाव आहे ममता कलेक्शन. तर काही तुम्ही पण या दुकानाला व्हिजिट करून अशी साडी घेऊ शकता. बघा अशी साड्या, तुम्ही तुम्हाला साडी घेतल्यावर डायरेक्ट घरीच दाखवते. गाईज आता आम्ही घरी आलो आणि मम्मीची साडी पिको फॉलला पण दिली, ब्लाऊज शिवायला पण टाकलंय. आता तुम्हाला तर दाखवली मी साडी की कोणती घेणार आहे कोणती नाही, नाही का. म्हणलं होतं की घरी गेल्यावर दाखवते, पण काय करणार, मम्मीने डायरेक्ट शिवायलाच टाकली ब्लाऊज आणि साडी पण पिको फॉलला. जरा कॅमेरा जर रे असा. खूप आळशी आहे रुद्र. आता मम्मीला पण जरा काय बोलायचं वाटतं, मग म्हणली की थांब जरा. माझी तब्येत चांगली झाली आहे, म्हणजे आता मी बरी वाटते, बरं वाटतंय मला. तर सगळेचं मूड असं हॅपी आहे. मी आजारी पडले सगळ्यांना टेन्शन येतं. अभी तो कटोरी का बहुत कम हो गया. हाँ, अभी तो ज्यादा प्रिंस कट अच्छा लग रहा है. आली बघा मम्मीला काय बोलायचं होतं काय माहित नाही. धर का नाही, ती ब्लाउज वाली म्हणत होती अभी तो सब जगह प्रिंस कट अच्छा लगता है ब्लाउज के लिए. तो हमने बोला हमको नहीं अच्छा लगता है, हमको कटोरी वाला अच्छा लगता है ब्लाउज. लुकड्या माणसांना बायांना ठीक आहे प्रिन्स कट. म्हणजे ज्यांची तब्येत म्हणजे अशी हेल्दीवाले आहेत ना, जे त्यांची तब्येत जास्त आहे तर त्यांना ती कटोरी छान वाटते. प्रिन्स कट चांगला वाटत नाही. मी एक शिवून बघितलंय मम्मीला. मी एक ब्लाऊज शिवला बाय प्रिन्स कटचं, इतकं डेंजर म्हणजे डेंजर आहे ते. त्याच्यामुळे नको वाटतंय मला आता. ते एक शिवून बघितलं, आपल्याला ते नाही पटत. गाईस तुम्हाला मम्मी लुकडी वाटते का, कमेंट करून मला नक्की सांगा. कारण मम्मी डाएट वरती मी सध्या, तब्येत कमी करते ना, त्याच्यामुळे मी अशी आहे. अजून कमी होणार आहे माझी तब्येत. आता होईल अजून, आता तरी 1 महिना पण नाही झाला अजून, पण तरी लुकडी झाली आहे मम्मी. मग काय तर माझा काय माहित नाही आता झाला असेल की नाही माहिती. तर काय नाही आता मी तर काय नाही, आता आम्ही आज संडे स्पेशल फक्त डोसे बनवले होते आणि घरामध्ये वांग्याची भाजी बनवलेली होती. त्या डोश्यासोबत आम्ही वांग्याची भाजी खाल्लेली आहे. तर तुम्ही पण खावा, लय छान लागते डोश्याची सोबत. बटाटा नाही बनवला, त्याला चटणी नाही बनवलं, काय नाही, फक्त म्हणजे नाही का आता 3 जणच होतो खायला. जर माझे काका असते ना खायला तर मग त्यांच्यासाठी केला असता आम्ही सगळ्यांसाठीच. पण आता 3 जण होतो आणि उशीर पण झाला होता, म्हणून मीच म्हणले की नको जाऊ दे आता. आणि मला पण आज बरं वाटते बऱ्यापैकी, आता तब्येत तर ठीक झाली. उद्या जायचं शाळेमध्ये, 2 दिवस सुट्ट्या झालेल्या आहेत चांगल्या. उद्या जाईन ना शाळेत. माझ्या टीचरांनी पण मेसेज करून सांगितलं होतं, म्हणजे माझ्या मम्मीने सांगितलं ना की 2-3 दिवस पाठवणार नाही, आजारी आहे, तब्येत वगैरे काही ठीक नाही. तर माझी टीचर म्हणली की काळजी घ्या, तिला गरम पाणी द्या रोज. हो, तर मी म्हटलं हो टीचर, तुम्हाला
गरम पाणी देते माझ्या मुलीला तुमचं ऐकून. आणि माझी मुलगी गरम पाणी अजिबात पित नाही, तिला चालू होतं. हा मी जेवली तरी का गं 2-3 दिवस? मी 2 दिवस तर 2 दिवस जेवली नाही. तुम्हाला मी दाखवलं का नाही ब्लॉक मध्ये किती झोपली म्हणून? ते आहे ते ब्लॉक मध्ये, ते तुम्हाला मी दाखवते बघा कशी झोपली होती उलटी जुलाब करून. ते मी पोस्ट केलंच नाहीये, ते पण आज मी टाकून देते तुम्हाला पोस्ट दाखवते. नाही केलं का अगं? नाही 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 बघा ते मी तुम्हाला दाखवलंच नाही. बघा किती आजारी होती ती, तुम्हाला पण कळणार नाही. आत्ता मध्ये आणि पहिल्याच्या व्हिडिओ मध्ये ते दोन्ही एकत्र करूनच मी पोस्ट करणार आहे, तुम्हाला पण म्हणजे समजेल. आता ह्याच्या पुढे मी ते जॉईन करणं वाटलं असं तुला. ह्याच्या पुढे नाही, ह्याच्या पुढे नाही, ह्याच्या आधी. ह्याच्या अगोदर कशाला? हा पण मी तो तुला काल एडिट करून दिला होता. नाही केला एडिटिंग तो, काय माहिती, मला आता आठवत नाही. तो नाही तर केला. काहीच माझे केस खूप गळत आहेत, तर काय उपाय असेल घरगुती उपाय तर प्लीज सांगा. बघा केवढे पातळ झालेत माझे केस. नाही तर माझी केस खूप जाड होती. वन साईड म्हणजे आता वन साईड एवढी होती तर दुसरी साईड पण तेवढीच. मग आता ही दोन्ही साईड एकच झाली आहे. आज घरातलं काम मी पूर्ण एकटीने केले. कपडे, भांडे, फरशी, पुरीला आज निवांत आराम दिलाय. आजच नाही, 3 दिवस झाले मीच करते. हा 3 दिवस पण झाले. 2 दिवस घरातली फरशीच पुसली नव्हती, कोणीच पुसली नाही. मी नाही पुसले तर कोणच पुसणार नाही, म्हणून आज मी तर आजारी होती गाईस, मी तर पुसूच शकत नव्हते. माझं तर काय हे पुसू शकत नव्हते. आणि चांगली जरी असली तरी हा. कुठं पुसती तू? आता हात दुखले, जरा धर ना तू पण. चांगली असली ना तरी पण ती फरशी पुसायला कंटाळच करत असती. गाईस मलाच तर पुसावं लागतं. शाळेमध्ये लिहून माझा हात जातो. आणि फरशीला काय दगड थोडी घासायचा. ही फरशी बघा कशी, तुम्हाला मी दाखवते. फरशी सांगा मला की या फरशीला काय ब्रश लावायचा आहे का कातिया लावायचा आहे का काय आहे? आपलं थोडंसं फिनेल वगैरे टाकलं, थोडंसं निरमा वगैरे टाकलं तरी ती फरशी एकदम चकाचकमध्ये निघते का नाही सांगा मला तुम्ही. चालू करायच्या आधीच मी दुसरंच काहीतरी बोलून निघते बाई, आणि बंदे करते. बघितलं ना तुम्ही आता फरशी कशी आहे आपल्या घरातली. आता व्हिडिओ बंद असल्या गाईस ते सांगणार ना. व्हिडिओ बंद करून बघितलं ना तुम्ही. आता जाऊन द्या गाईस. साडीच्या दुकानामध्ये गेलेलं तुम्हाला दाखवलं होतं ना पुरीनं. आम्ही दाखवली ना तर साडी. मला लाईक करा, माझ्या व्हिडिओला शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.